बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेतकरी जे नेते आहेत रविकांत तुपकर हे सुद्धा यावेळेला निवडणूक लढणार आहेत. मात्र ते निवडणूक लढणार आहेत की अपक्ष. स्वतः रविकांत तुपकर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हो, यावेळेला आपण निवडणूक लढवण्याची घोषणा केली, मात्र अपक्ष लढवत आहेत, काय कारण? नाही, कारण काय म्हणजे गोरगरीब शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, वंचितांचा, शहरात राहणाऱ्या नागरिकांचा पाठिंबा आहे आम्हाला. आणि मुळामध्ये प्रस्थापित नेते मंडळी जी आहे ही काहीच करत नाही. फक्त निवडणुकीच्या वेळेला मतदान मागायला तर डायरेक्ट पुढच्या पंचवार्षिकला येऊन भेटतात. त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे. राजकारण्यांवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे आणि सामान्य जनतेला एक नवा चेहरा, आपल्यासाठी काहीतरी करू पाहणारा, धडपडणारा, लढणारा, अशा चेहऱ्याच्या शोधात लोक आहेत. आणि त्यामुळे लोकांनी मला लोकांच्या आग्रहास्तव या ठिकाणी उभं केलेलं आहे. मी 2 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार, प्रचंड ताकदीनं भरणार. आणि मी काही पैसे पाठवून किंवा दारू मटण वाटून मी काही लोक जमा करणाऱ्यातला नाहीये. लोक स्वतःच्या खर्चाने माझ्यासाठी अर्ज भरायला येतील आणि लोकांनीच माझ्या निवडणुकीचा खर्च उचलायचं ठरवलेलं आहे आणि लोकांनीच ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा निर्णय किंवा निकाल हा महाराष्ट्राला दिशा देणारा असेल. ऐतिहासिक निकाल या बुलढाण्यामध्ये लागेल. एका बाजूला हजारो कोटीचे मालक आणि दुसऱ्या बाजूला फाटका शेतकऱ्याचं लेकरू, अशा पद्धतीची निवडणूक होणार. निश्चितपणे शेतकऱ्याचा, लेकराचा या निवडणुकीमध्ये विजय होणार आहे. प्रचारातही तुम्ही मोठी आघाडी घेतली असं दिसतंय. प्रचारात आघाडी घेतली, मी घ्यायचं कामच नाही. सामान्य जनतेनेच माझ्यासाठी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. आणि मी म्हणजे कोण आहे? मी म्हणजे सामान्य जनतेच्या असंतोषाचं प्रतीक आहे. सामान्य जनतेचं म्हणणं जे काय आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून लोकांनी मला त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. माझ्यासाठी लोक स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन प्रचार करतात. त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने गाड्या घेऊन फिरतात. मला 1 रुपया कोणत्या कार्यकर्त्यांना कधी मागितला नाही. मीटिंग असो, सभा असो, बैठका असो, स्वखर्चाला लोक त्या याच्यामध्ये येतात, बैठकांमध्ये, सभांमध्ये. आणि मलाच लोक वर्गणी देत आहेत. हे उलट होत असेल जनरली. नाहीतर नेते किती पैसे वाटले तरी लोक त्यांच्या गाडीत बसायला तयार नसतात. परंतु इथं मात्र उलट आहे. इथं लोक मला वर्गणी देतात या निवडणुकीच्या खर्चासाठी. हा फरक आहे. कारण 22 वर्ष मी इमानदारीनं जगलेलो आहे. 22 वर्ष मी पोलिसाच्या लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, जेलवाऱ्या केल्या, मार खाल्ला, संघर्ष केला, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. आम्ही घरादाराची पर्वा केली नाही. समर्पित आयुष्य आम्ही शेतकरी कष्टकऱ्यांसाठी जगलो. त्यामुळे 100% लोक आमच्या पाठीशी उभं राहतील आणि लोक आम्हाला निवडून देतील. तुम्ही तुमची उमेदवारीची घोषणा केलेली आहे. एकीकडं महायुतीचा, महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप घोषित नाहीये. असं संभाव्य उमेदवारांची नावं समोर येतात की महायुतीकडनं प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीकडनं नरेंद्र खेडेकर. तुमची फाईट कोणाशी असणार? कोणी उमेदवार असू द्या, या बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने मनोमनी ठरवलेला आहे की शेतकऱ्याचं लेकरू आपला रविकांत हा सभागृहात पाठवायचा, असा निर्णय त्यांनी मनोमनी घेतलेला आहे. त्यामुळे आता यांचा उमेदवार कोण आणि यांचा उमेदवार कोण हा प्रश्नच नाही. किती मोठा उमेदवार येऊ द्या. आणि काय पक्ष काय घेऊन बसलो आपण? अहो, इथं अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा एका अपक्ष माणसाने हरवलं होतं लोकसभेमध्ये. 2009ला सदाशिवराव मंडलिक निवडून आले होते अपक्ष, राजू शेट्टी अपक्ष निवडून आले होते, बच्चू कडू आमदार म्हणून किती वेळा अपक्ष निवडून आले. पालघर डहाणूचे विनोद निकोले नावाचे वडापावची गाडी चालवणारे आमदार त्या ठिकाणी वर्गणी करून निवडून आले. गणपतराव देशमुखांना तर 11 वेळा लोकांनी वर्गणीतनं त्या ठिकाणी आमदार केलं. कितीतरी उदाहरण आहेत. याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब एकदा अपक्ष निवडून आले, तोतारामजी कायंदे एकदा अपक्ष निवडून आले, सुबोध सावजी साहेब एकदा अपक्ष निवडून आले. हा या जिल्ह्याचा इतिहास आहे. एकदा वासनिक साहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते काँग्रेसचे, युवक काँग्रेसचे, तेव्हा सुखदेव नंदाजी काळेंसारखा फाटका माणूस, ज्यांच्या पायात चप्पल नाही, अंगावर फाटके कपडे, त्या माणसाने त्यांना पाडल्याचा इतिहास आहे. राजकीय जाणकार म्हणतात की प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर यांचीच फाईट होईल. 100% होणार, 100% होणार. कारण त्यांच्याकडे 6 आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे ज्याची कोणाची फाईट होईल त्याची माझ्याशी होईल एवढं 100% खरं आहे. कारण गावागावात वातावरण पेटलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात मनोमनी शहरातल्या लोकांनी ठरवून टाकलेलं आहे की आता मतदान कुणाला करायचं. आणि मी असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल. आणि कदाचित जर मी उमेदवार नसतो तर मतदानाची टक्केवारी सुद्धा कमी झाली असती. कारण या पुढाऱ्यांची तोंडच लोकांना पाहू वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. महायुतीमधले जे संभाव्य उमेदवार आहेत प्रतापराव जाधव, त्यांच्याबद्दल जी अँटी इन्कम्बन्सी, त्याच्यामुळे त्यांचं उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही असं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगू का, त्या लोकांचे सर्वे पण खराब आलेले आहेत. आणि 15-15 वर्ष जर तुम्ही लोकांच्या दारात जाणार नाही, लोकांना विचारणार नाही, त्यांच्या सुखदुःखात जाणार नाही, निवडणूक आल्यावर गोड गोड बोलायचं, त्यांच्या खांद्यावर हात टाकायचा, लोक ओळखून येतात सगळ्या गोष्टी. आणि सांगण्यासारखं विकास काम काय मला सांगा.
तो खामगाव जालना रेल्वे मार्गाचा दर पंचवार्षिकला नारळ फुटतं त्याचा. अजून त्याची बोंब आहे, अजून काहीच झालेलं नाही. आम्ही लहानपणापासून खामगाव जालना रेल्वे मार्ग ऐकतो. सांगण्यासारखं काय केलं? एखाद्या गावामध्ये 5 लाखाचं सभागृह देणं का 2 लाखाचा रस्ता देणं हा काही विकास होऊ शकत नाही. हा तुमच्या कर्तव्याचा भाग आहे. तुम्हाला वर्षाला 5-10 कोटीचा निधी येतो, या गावात टाकायचा की या गावात टाकायचं इतकंच आहे. नाही म्हटलं तरी हे ते सिमेंटचे ते डांबरीचे कामं करतात, कारण त्यात त्यांना 30-40% रक्कम उरते. तो सोर्स आहे त्यांचा, त्यामुळे लोक करतात. हे बघा, अन्न, वस्त्र, निवारा, वीज, पाणी, नाल्या, रोड, रस्ते ह्या तर प्राथमिक गरजा आहेत. विकास म्हणजे काय की गावागावात धरणं झाले पाहिजे, दूध डेऱ्या उभ्या राहिल्या पाहिजे, कारखाने उभे राहिले पाहिजे, कंपन्या आल्या पाहिजे, इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे, पूर्णवेळ शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे, शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळांमध्ये स्पर्धा लागली पाहिजे, सरकारी दवाखाने अद्ययावत झाले पाहिजे. हा असतो विकास. तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्या प्रमाणात झालेला आहे. इथं काय मोठी सगळी राजकीय जाणकार म्हणतात की रविकांत तुपकरांना प्रतापराव जाधव जे खासदार आहेत त्यांच्या अँटी इन्कम्बन्सीचा फायदा होईल. 100% होणार. मी तुम्हाला सांगतो, विद्यमान खासदारांवर प्रचंड लोक नाराज आहेत. आज ते गावात गेले तर 50 लोक सुद्धा जमत नाही त्यांच्या अवतीभोवती. ते नारळ फोडत सुटले. निवडणूक आली की नारळ फोडतात ते. तुम्ही जर त्यांना ताजमहल मागितलं तरी ताजमहलचं पण नारळ फोडतात ते निवडणुकीच्या काळामध्ये. असं कठीण काम आहे. त्यांच्या अँटी इन्कम्बन्सीचा मला फायदा होईल. आणि माझ्याकडे लोक पक्ष म्हणून पाहत नाही, माझ्याकडे जात म्हणून लोक पाहत नाही, धर्म म्हणून पाहत नाही. माझ्याकडे लोक एक लढणारा कार्यकर्ता म्हणून पाहतात. त्यामुळे मी काही एकाच कोणाची मतं खाणार बिणार हे गोष्टी चुकीची आहे. मी सगळ्यांचीच मतं घेणार आहे, आणि घेणार नाही तर फाईट माझ्याशी होणार हे मात्र 100% काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ही सगळी परिस्थिती पाहता विजय तुमचाच राहील. ऑफकोर्स हा विजय माझा नसेल, हा गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचा विजय असेल. मी कोण? मी निमित्त आहे. मला लोकांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून उभं केलेलं आहे. मी काय साऊथचा हिरो थोडी, पुष्पा पिक्चर मधला थोडी हिरो आहे मी काही नाही. मी या सर्वसामान्य जनतेने मला उभं केलेलं आहे. विजय झाला हा सर्वसामान्य जनतेचा विजय असेल. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर, जे अपक्ष निवडणूक यावेळी लढणार आहेत. मात्र जो विजय होईल निश्चितपणे विजय त्यांचाच होईल असं त्यांचे म्हणणं आहे. मात्र हा गावगाड्याचा विजय असेल असंही त्यांचे या ठिकाणी म्हणणं आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.